मुलांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 प्राण्यांचे जीवनक्रम या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत. जरा डोके चालवा. प्रश्न क्रमांक 1. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? उत्तर: नाही, कारण इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला कमी जास्त दिवस लागत असतात. प्रश्न क्रमांक 2. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे? उत्तर: गवतात भिरभिरणारा चतुर याची ही प्रौढ अवस्था आहे. प्रश्न क्रमांक 3. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल? उत्तर: पालेभाज्यांच्या पानावर काही कीटक अंडी घालतात. या अंड्यातून अळी बाहेर पडली की ती पानं कुरतडायला सुरुवात करते. त्यामुळे पानांवर आपल्याला वेगवेगळ्या आकाराची भोके पडलेली दिसतात. प्रश्न क्रमांक 4. पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की कधीकधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात. कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते? उत्तर: पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगांमध्ये आढळणारे हिरवे सजीव हे कीटकांच्या वाढीतील 4 अवस्थांपैकी अळ्या या अवस्थेतील असतात. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? उत्तर: कोंबडीला अंडी उबवावी लागतात कारण अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होत असते. त्यासाठी उबेची गरज असते. म्हणून अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. त्यामुळे अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. प्रश्न क्रमांक 2. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? उत्तर: जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. त्यांच्याजवळ कोणी गेलं तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. प्रश्न क्रमांक 3. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? उत्तर: फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. प्रश्न क्रमांक 4. कोश या अवस्थेत कळवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात? उत्तर: कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा काहीही खात नाही. त्याचे 6 लांब पाय व आकर्षक पंख तयार होतात. चूक की बरोबर ते सांगा. प्रश्न क्रमांक 1. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. उत्तर: चूक. प्रश्न 2. मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत. उत्तर: बरोबर. प्रश्न 3. अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. उत्तर: चूक. प्रश्न गाळलेला शब्द भरा. प्रश्न 1. फुलपाखराची मादी वनस्पतींच्या पानावर टिंबटिंब घालते. उत्तर: अंडी. प्रश्न 2. फुलपाखराच्या टिंबटिंबला सुरवंट म्हणतात. उत्तर आहे अळीला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.